Hello friends, welcome back in TYBA class in the subject of Indian economy अर्थात G3 या तृतीय वर्ष कला वर्गातील सामान्य अर्थशास्त्र विषयाच्या व्याख्यानामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मागच्या तासाला आपण भांडवल बाजारातील विकासाला कोणते घटक कारणीभूत ठरले होते याबद्दल अध्ययन केलं होतं, याबद्दल चर्चा केली होती. आतापर्यंत आपण भांडवल बाजाराच्या एकूणच रचनेचा, प्रकाराचा, त्याच्या विकासाचा, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कसा प्रवास झालेला आहे याबद्दलचं डिटेल असं विश्लेषण केलं आहे. या तासाला आपण भांडवल बाजारातील दोष काय आहेत याबद्दलचं विश्लेषण करणार आहोत. यापूर्वी आपण नाणे बाजारांच्या दोषांवर सुद्धा चर्चा केली होती. बऱ्याचदा आपल्याला या दोघे बाजारातील दोषांमध्ये काही जे मुद्दे आहेत ते सारखे पण असू शकतात. कारण या बाजाराचं जे स्वरूप आपण व्याख्येच्या अनुषंगाने अभ्यासलं आहे की फक्त अल्पमुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या कर्जांच्या व्यवहारावरून या दोन बाजारांचं वेगवेगळं विश्लेषण करावं लागतं. परंतु या दोघंही बाजारांमध्ये काम करणाऱ्या संस्था ज्या असतात, कर्जाची देवाणघेवाण करणारे घटक जे असतात ते साधारणपणे सारखेच असतात. त्यामुळे भांडवल बाजारामधील दोष आणि नाणे बाजारातील दोष यामध्ये थोड्याफार प्रकारे फरक असेल, परंतु त्याचं विश्लेषण हे अत्यंत वेगळं आहे. आणि त्या अनुषंगाने आज आपण भांडवल बाजारातील दोष याचा अभ्यास करणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय भांडवल बाजार हा अत्यंत मागासलेला होता असं आपण बऱ्याचदा ऐकतो आणि अभ्यासतो सुद्धा. कारण स्वातंत्र्यपूर्व काळ हा आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश राजवटीचा काळ होता. आणि या काळामध्ये ब्रिटनमधील उद्योगधंदेच मोठ्या प्रमाणामध्ये भरभराटीस होते. या उद्योगांना लागणारं भांडवल ब्रिटनमधील उद्योजक भारतीय भांडवल बाजारातून न उभारता ब्रिटनच्या भांडवल बाजारातून उभारत असत. यातच भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे त्याच काळात औद्योगिकरणाचा विकास फारसा झालेला आपल्याला दिसत नाही. म्हणून जो काही औद्योगिक विकास त्या काळात अल्पशा प्रमाणात होत होता त्याच्यासाठी लागणारं जे भांडवल होतं, असं भांडवल हे भांडवल बाजारातून भारतीय उद्योजक न उभारता स्वतःच्या पैशातून किंवा स्वतःच्या प्रॉपर्टीतून उभं केलं जात होतं किंवा स्वतःच्या काही बँका होत्या त्या बँकांकडून कर्जाच्या स्वरूपामध्ये हे भांडवल घेणं पसंत केलं जात होतं. अशा रीतीने हे स्वातंत्र्यपूर्वकालीन भारतीय भांडवल बाजाराच्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येतं. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये यात फार मोठे बदल झालेले आपल्याला दिसतात. कारण जसा जसा भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास पुढे सरकत गेला तसतसा भांडवल बाजाराचा विकाससुद्धा हळूहळू का होईना हा विकसित झालेला दिसतो. या विकासाबरोबरच काही दोषसुद्धा आपल्याला भांडवल बाजारामध्ये निर्माण झालेले दिसून येतात. या दोषांमुळे
भांडवल बाजाराच्या विकासावर मर्यादा पडतात. या अनुषंगाने भारतीय भांडवल बाजाराच्या विकासामध्ये कशा प्रकारचे अडथळे आलेत, येत आहेत आणि त्यामध्ये कशा प्रकारच्या सुधारणांचे प्रयत्न सरकार करते आहे, याविषयी अडथळ्यांच्या दृष्टिकोनातून भांडवल बाजाराच्या दोषांवर आपल्याला ठळकपणे काही मुद्द्यांच्या अनुषंगाने अभ्यास करता येतो. अशा प्रकारचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे साधारणपणे आपण 9 मुद्दे विचारात घेणार आहोत. या मुद्द्यांमध्ये एकात्मतेचा अभाव, विशेष निर्देश शेअर, अविशेष निर्देश शेअर आणि आर्थिक व्यवहार पूर्ण न करणे आणि बदला व्यवहारात फसवणूक करणे, स्टॉक एक्सचेंज व्यवस्थापनातील उणिवा, शेअर खरेदी विक्री मूल्यातील अंतर, सरकारी कर्जरोखे बाजारांचं वर्चस्व, स्वतंत्र निरसन गृहाचा अभाव, मध्यस्थ वित्तीय संस्थांचा अभाव आणि गुंतवणूकदारांचा असणारा कमी प्रतिसाद. अशा प्रकारचे 9 दोष भारतीय भांडवल बाजाराच्या संदर्भामध्ये सांगितले जातात. या 9 दोषांचं आपण सविस्तरपणे स्वतंत्ररित्या क्रोनॉलॉजिकली आपण त्याचा विश्लेषणात्मक आढावा घेणार आहोत. पहिला मुद्दा आहे एकात्मतेचा अभाव. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात आधीच स्टॉक एक्सचेंजची संख्या बरीच कमी होती, पण आर्थिक सुधारणापूर्वी देशातील स्टॉक एक्सचेंजमध्ये मात्र एकात्मतेचा अभाव होता. कारण देशातील जवळपास 70% रोखे व्यवहार एकट्या मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्येच पार पाडले जात होते. असं म्हणता येईल की त्या काळात मुंबईच्या स्टॉक एक्सचेंज बाजाराची मक्तेदारीच होती. इतर स्टॉक एक्सचेंजमध्ये फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे मुंबईच्या स्टॉक एक्सचेंजसारखा इतर स्टॉक एक्सचेंजचा विकास झालेला दिसत नाही. शिवाय या विविध स्टॉक एक्सचेंजच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा वेगवेगळेपणा होता, भिन्नता होती. त्यातील निर्देशांक सुद्धा वेगवेगळे होते. अर्थात एकाच कंपनीच्या शेअरची किंमत एका बाजारात कमी तर दुसऱ्या बाजारात जास्त असायची. उदाहरणार्थ एखादा रिलायन्स कंपनीचा किंवा टाटा कंपनीचा शेअर्स आपण घेतला तर त्या शेअरची किंमत मुंबईच्या स्टॉक बाजारामध्ये स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्ये वेगळी असायची, तर दिल्लीच्या वेगळी असायची, बेंगलोर चेन्नईच्या वेगळी असायची. म्हणजे अशा रीतीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा फार मोठा बोलबाला होता आणि गुंतवणूकदारांचा ओढा हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केटकडेच असल्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा विकास त्या काळामध्ये झपाट्याने झालेला दिसतो. पण त्याच काळात इतर शहरातील स्टॉक एक्सचेंजचे विकास झालेले नाही. म्हणजेच एकात्मतेचा अभाव असल्यामुळे विकासातील हा विषमतेचा प्रकार आपल्याला दिसून येतो आणि हा खूप मोठा दोष सकल भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये
भांडवल बाजारातील एकात्मतेच्या अभावाने दिसून येतो. जर हा विकास सारख्या पद्धतीने झाला असता तर कदाचित विकासातील असंतुलन जे आहे, औद्योगिक विकासातील असंतुलन जे आहे ते भारतामध्ये आपल्याला झालेलं दिसलं नसतं. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये काही राज्यांमध्येच औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात दिसतो, तर काही राज्यांमध्ये तो विकास कमी प्रमाणात दिसतो. म्हणून अशा राज्यांना विकसित राज्य आणि काही राज्यांना मागासलेली राज्य असं म्हटलं जातं. म्हणून विकसित राज्यांमध्ये सातत्याने आपण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांचा उल्लेख करतो. तर मागास राज्यांच्या संदर्भामध्ये आपण बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा राज्यांचा उल्लेख करतो. आणि म्हणून या राज्यातील बहुसंख्य मजूर, औद्योगिक कामगार हे विकसित राज्यांमध्ये स्थानांतरित होताना दिसतात. हा जो दोष आहे भारतीय भांडवल बाजारातील जे महत्त्वाचे एक्सचेंज हाऊसेस आहेत, स्टॉक एक्सचेंज जे आहेत, यांचा असंतुलित विकास झाल्यामुळे आपल्याला हे परिणाम जाणवताना दिसतात. दुसरा जो दोष आहे विशेष निर्देश शेअर्स आणि अविशेष निर्देश शेअर्स. आता विशेष निर्देश शेअर्स आणि अविशेष निर्देश शेअर्स याचा अर्थ असा आहे की काही शेअर्सला सवलती मिळतात तर काही शेअर्सला सवलती मिळत नाही. मग या सवलती मिळणाऱ्या शेअर्सचा फायदा कोणाला होतो, कोणाला होत नाही, अशा संदर्भातल्या अनुषंगाने एक दोषपूर्ण व्यवस्था भारतीय भांडवल बाजारामध्ये विकसित झालेली दिसते. अर्थात बहुतांशी स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअरचे विशेष आणि अविशेष असे वर्गीकरण करताना दिसून येते. विशेष शेअरला विशेष सवलती प्रदान केल्या जातात. या शेअरच्या बाबतीत तडजोडीचा काळसुद्धा कमी जास्त असतो. वटणावळीसाठी सुद्धा विशेष सवलती दिल्या जातात. अशा प्रकारच्या सवलती या सट्टेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या ठरतात. वस्तुतः अशा वर्गीकरणाला कोणताही आधार नाही, कोणताही लीगल बेस नाही. सद्यस्थितीत ज्या शेअरची सट्टेबाजी केली जाते त्यांनाच जास्त रोखता असते. सट्टेबाजीचा अर्थ कमी किमतीमध्ये शेअर्स विकत घ्यायचे आणि किंमत वाढली की ते लगेच विकायचे. अशा रीतीने शेअर बाजारामध्ये काही दलाल अशा प्रकारच्या शेअर्सला विशेष निर्देश शेअर्सचा दर्जा देतात आणि गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करतात. आणि गुंतवणूकदारांना अशा प्रकारच्या काही गोष्टी या शेअरच्या माध्यमातून बतावल्या जातात आणि गुंतवणूकदार अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये फसतो किंवा आकर्षित होतो आणि त्या गुंतवणुकीमध्ये आकर्षण निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणुका केल्या जातात. कालांतराने अशा शेअरच्या किमती वाढणार आहेत अशा प्रकारच्या बातम्या गुंतवणूकदारांपर्यंत दिल्या जातात आणि मग खरोखरच अशी परिस्थिती निर्माण होते की अशा शेअरच्या किमती वाढतात आणि गुंतवणूकदारांना प्राथमिक दर्शनी कमी किमतीत घेतलेले शेअर्स जास्त किमतीत विकल्यामुळे फायदेसुद्धा होताना दिसतात. आणि म्हणून गुंतवणूकदार सट्टेबाजी व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात अडकतात. त्याचा आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होताना दिसतो. आणि म्हणून ही जी सट्टेबाजी आहे, ही सट्टेबाजी अर्थव्यवस्थेच्या गुंतवणुकीला चुकीचं वळण देण्याचा प्रयत्न यातून होत असतो.
गुंतवणूकदार अशा प्रकारच्या शेअरच्या वर्गीकरणातून गुंतवणूकदारांपेक्षा शेअर्स ब्रोकर, सब ब्रोकर्स यांना जास्त फायदा होतो. कारण मोठ्या प्रमाणातले लाभ होतील असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित करून त्यांच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणात कमिशन लाटण्याचा प्रकार दलालांच्या आणि उपदलालांच्या म्हणजे शेअर्स ब्रोकर अँड सब शेअर्स ब्रोकर यांच्याकडून केला जातो. आणि म्हणून अशा प्रकारचे विशेष निर्देश शेअर्स आणि अविशेष निर्देश शेअर्स आर्थिक गुंतवणुकीला वेगळं वळण देतात, सट्टेबाजीला प्रोत्साहन देतात आणि सट्टेबाजीला मिळणारं प्रोत्साहन आर्थिक विकासाला पोषक ठरत नाही. आणि हा मोठा दोष भांडवल बाजाराच्या रचनेमध्ये निर्माण झालेला दिसतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे आर्थिक व्यवहार पूर्ण न करणे आणि त्यात फसवणूक करणे. आर्थिक सुधारणा पूर्व काळात शेअर्स, डिबेंचर्स यांची खरेदी विक्री करणे, शेअर्स डिबेंचर्स विक्री करून देणे हे व्यवहार पार पाडण्यासाठी बराच काळ लागत होता. या व्यवहारात ब्रोकर, सब ब्रोकर मोठ्या प्रमाणात व्यवहार करत असत. या व्यवहारामध्ये ते गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत असत. व्यवहार पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात कमिशनची सुद्धा आकारणी करत असत. व्यवहार पूर्ण होऊन सुद्धा गुंतवणूकदारांना पैसे वेळेवर आणि पुरेसे आणि पूर्ण न देणं, तसेच शेअरची परस्पर अदलाबदली सुद्धा करणं, खरे शेअर सर्टिफिकेट्स गहाळ करणं आणि खोटे सर्टिफिकेट्स व्यवहारामध्ये आणणं यासारखे अनेक फसवणुकीचे व्यवहार केले जात होते. परंतु सध्या सेबी नावाची जी शिखर संस्था शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1988 मध्ये सरकारने स्थापन केल्यापासून अशा प्रकारच्या फसवणुकीच्या व्यवहारावर नियंत्रण आल्याचं दिसतं. अशा रीतीने जर कोणी बाजारपेठेमध्ये या बाजारात फसवणूक केल्याचं उघड झाल्यास सेबीला अशा शेअर्स ब्रोकरला, सब ब्रोकरला दंडात्मक कारवाई आणि भारतीय दंड संहितेनुसार शिक्षेच्या सुद्धा तरतुदी दिलेल्या आहेत. त्यामुळे अशा व्यवहारावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण प्रस्थापित झालेलं दिसते. परंतु तरीसुद्धा छुप्या मार्गाने किंवा संगनमताने अशा प्रकारचे व्यवहार होण्याच्या शक्यता दिसून येतात आणि काही प्रमाणामध्ये असं होत सुद्धा असताना दिसते. म्हणून हा खूप मोठा दोष गुंतवणूकदारांच्या हिताला बाधा निर्माण करणारा आहे. आणि म्हणून गुंतवणूकदारांच्या हिताचं संरक्षण करणं, त्यांना बाजाराच्या प्रती विश्वास निर्माण करणं सेबीसमोर फार मोठं आव्हान आहे. हे आव्हान सेबी जितक्या सहजपणे पेलवेल तेवढे भांडवल बाजारातील हे दोष कमी होताना दिसतील. त्यानंतर स्टॉक एक्सचेंज व्यवस्थापनातील उणिवा. स्टॉक एक्सचेंजचं पण एक मॅनेजमेंट असते, एक व्यवस्थापकीय मंडळ असते. या व्यवस्थापकीय मंडळाच्या कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणातल्या उणिवा होत्या. जसं आधीच्या मुद्द्यामध्ये मी सेबीचा उल्लेख केला.
तर या सेबीच्या आगमनानंतर अशा प्रकारच्या उणीवा बऱ्याच प्रमाणात कमी झालेल्या दिसतात. परंतु कोणत्या उणीवा साधारणपणे सेबीपूर्व काळामध्ये होत्या त्याचा उल्लेख आणि त्याची माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. भारतीय स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापन पूर्वी दोषयुक्त आणि कमकुवत होते असं आपल्याला मी सांगितलं. स्टॉक एक्सचेंजचं स्वरूप अशा स्वरूपाचं होतं की जसं ते एखाद्या खाजगी क्लबसारखं होतं. काही खाजगी क्लब आपण पाहतो, क्लबची नावं लायन्स क्लब, रोटरी क्लब, अशा पद्धतीचे हे गुंतवणूकदारांचे शेअर बाजाराच्या संदर्भातले काही व्यक्तींच्या समूहांचे क्लब होते. आणि या क्लबच्या व्यवस्थापन मंडळात बाजारातील ब्रोकर आणि सब ब्रोकर म्हणजे दलाल आणि उपदलाल यांचेच प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात असत. आता हे प्रतिनिधी आपल्याच प्रतिनिधींचं हित जोपासण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असत. त्यामुळे स्टॉक एक्सचेंजला वळण लावण्याचे कार्य कार्यकारी मंडळाला करावे लागत असे. पण कार्यकारी संचालक संघटित मध्यस्थांवर आपला प्रभाव टाकू शकत नसत. बाजार, भांडवल बाजार, कार्यकारी मंडळ आणि गुंतवणूकदार यांच्यामध्ये दलालांचं फार मोठं मध्यस्थांची भूमिका महत्त्वाची असे. हे दलाल आणि उपदलाल संघटित स्वरूपात एकत्र असत. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यवहारावर किंवा व्यवस्थापनावर त्यांचा वचक असे. व्यवस्थापन यांच्या संघटनेपुढे हतबल झाल्याचं सुद्धा दिसून येत असे. आणि म्हणून स्टॉक एक्सचेंजवर आता सेबीचं नियंत्रण आल्यामुळे व्यवस्थापनामध्ये उत्तम दर्जाच्या सुधारणा झालेल्या दिसतात. आणि पूर्वीच्या ज्या उणीवा होत्या, मध्यस्थांचं संघटनात्मक जे वर्चस्व होतं ते आता कमी झालेलं दिसते. आणि व्यवस्थापनाचं वर्चस्व बाजारावर प्रस्थापित झाल्यामुळे बाजारातील अनेक वाईट गोष्टींना वळण लागलं आहे, त्या नियंत्रणात आल्याचं आपल्याला दिसते. पण पूर्वी मध्यस्थांच्या वर्चस्वामुळे या बाजारात व्यवस्थापनामध्ये उणीवा दिसून आलेल्या आहेत. व्यवस्थापनातील उणीवा हा सुद्धा पूर्वीचा दोष आता सुधारणापूर्व काळात कमी होताना दिसतो. पण शेवटी व्यवस्थापक हा सुद्धा एक मानवी घटक आहे. त्यामुळे मानवीय प्रवृत्तीच्या संदर्भामध्ये आपल्याला ठाम असं सांगता येत नाही. म्हणून जिथे जिथे स्वार्थ निर्माण होतो, मग तो मध्यस्थांच्या प्रवृत्तीचा विषय असेल किंवा व्यवस्थापनातील संचालक मंडळांच्या प्रवृत्तीचा विषय असेल, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या व्यवस्थापकीय उणीवा ह्या कायम असू शकतात. पण निस्वार्थपणे सुदृढ भांडवल बाजाराच्या विकासाच्या दृष्टिकोनाने एकमताने निर्णय घेतल्यास या व्यवस्थापनातील उणीवा या नाहीशा होऊ शकतात. आणि कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता आणि भांडवल बाजारातील हितवर्धनता जर असेल तर भांडवल बाजाराच्या विकासाला या बाबी महत्त्वपूर्ण ठरू शकतात असं आपल्याला ठामपणे म्हणता येऊ शकते. नंतरचा जो मुद्दा आहे, शेअर खरेदी विक्री मूल्यातील अंतर, हा सुद्धा दोष
महत्त्वाचा आपल्याला सांगता येईल. सट्टेबाजी व्यवहारात शेअरची खरेदी आणि विक्री मूल्यात 0% तर 40%पर्यंतचं अंतर असत होतं. हे 0% ते 40%तील अंतर म्हणजे शेअर ब्रोकरला मिळणारा नफा. 100 रुपयाचा शेअर जर आपला असेल आणि त्यामध्ये या खरेदी विक्रीमध्ये जर 0 ते 40% असं प्रमाण असेल तर याचा अर्थ 40 रुपये नफा हा शेअर ब्रोकरला मिळणार असेल. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात शेअरच्या खरेदी विक्री मूल्यातील अंतर मुद्दामून जास्त ठेवून शेअर ब्रोकर गुंतवणूकदारांचा जो फायदा होतो त्याच्यातून कमिशन लाटण्याचा फार मोठा प्रयत्न या बाजारात केला जातो. हे अंतर कमी जास्त करून भांडवल बाजारातील मध्यस्थ मोठ्या प्रमाणात नफा कमवताना दिसतात. बाजारातील सट्टेबाजीचा खऱ्या गुंतवणूकदारांना कमीत कमी लाभ पोहोचतो. म्हणजे अशा रीतीने शेअरची खरेदी आणि नंतर त्याची विक्री हा जो खरेदी आणि विक्रीतील गॅप आहे, या गॅपमध्ये ज्या किमतीतील चढ उतारांचा फायदा हा गुंतवणूकदारांना व्हायला पाहिजे, पण तसा न होता तो ज्याच्या माध्यमातून आपण हे गुंतवणुकीचं कार्य करतो आहे तो मध्यस्थ शेअर ब्रोकर अँड सब शेअर ब्रोकर हेच या शेअरच्या खरेदी विक्रीच्या मूल्यातील अंतराचा स्वतः कमिशनच्या नावाखाली, कसरच्या नावाखाली करून घेतात आणि गुंतवणूकदाराला कमीत कमी लाभ कसा मिळेल याची ती व्यवस्था करतात. आणि हा खूप मोठा गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून भांडवल बाजारातील दोष आहे. गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त लाभ प्रदान जर झाले तर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यासाठी खुश राहतील किंवा प्रोत्साहित होतील. आणि म्हणून हा दोष दूर जर झाला तर गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात भांडवल बाजारात गुंतवणूक करण्याकडे आकर्षित होऊ शकतात. त्यानंतर 6वा मुद्दा आहे, 6वा दोष आहे सरकारी कर्जरोखे बाजारामध्ये वर्चस्व. म्हणजे भांडवल बाजारामध्ये सरकारी कर्जरोख्यांचंच वर्चस्व मोठ्या प्रमाणात दिसून येते. आता कर्जरोख्यांच्या संदर्भामध्ये आपण पाहतोय की खाजगी उद्योजकांचे जे कर्जरोखे असतात हे कर्जरोखे विश्वासार्हतेला थोडे पात्र ठरत नसतात. त्याच पद्धतीने त्या कर्जरोख्यांमध्ये जी रोखता, लाभप्रदता आणि सुरक्षितता असायला पाहिजे त्या संदर्भातली फारशी खात्री गुंतवणूकदारांना नसते. आणि त्यामुळे सरकार जेव्हा भांडवल उभारण्यासाठी आपल्या कर्जरोख्यांची विक्री या बाजारामध्ये करते किंवा दीर्घकालीन कर्जाची गरज भागवण्यासाठी सरकार जेव्हा कर्जरोखे विक्रीला काढते तेव्हा मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार, वित्तीय संस्था या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणुका करतात किंवा ही कर्जरोखे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. त्यामुळे भांडवल बाजारामध्ये सरकारी कर्जरोख्यांचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात निर्माण होते. हे एका दृष्टिकोनातून चांगलंही आहे, परंतु याचा अर्थ खाजगी उद्योजकांच्या सुद्धा कर्जरोख्यांना अशाच प्रकारचा प्रतिसाद जर लाभला तर भांडवल बाजाराच्या विकासामध्ये फार मोठी गतिमानता येईल. आणि म्हणून यासाठी सेबीचे प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. याला आपण दोष या अंगाने म्हणू शकतो की सरकारबरोबर खाजगी क्षेत्रातील रोख्यांना सुद्धा तेवढीच विश्वासार्हता, त्यांच्यामध्ये तेवढीच रोखता, लाभप्रदता आणि सुरक्षितता निर्माण झाली पाहिजे. हे होत नाही आणि म्हणून हा दोषाच्या अनुषंगाने याचा आपल्याला
अभ्यास करावा लागतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या या कर्जरोख्यांची जी मुदत असते ती 14 दिवस, 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवसांपर्यंतची असते. या राजकोषीय हुंड्या, जसं आपण मागच्या एका टॉपिकमध्ये सरकारी हुंड्या आणि व्यापारी हुंड्या असे 2 प्रकार पाहिले होते. बिल ऑफ एक्सचेंज अँड बिल ट्रेझरी बिल्स असे जे 2 प्रकार आपण पाहिले, त्यामध्ये व्यापारी हुंड्यांना प्रतिसाद कमी मिळतो, पण सरकारी हुंड्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो. हुंड्या तर दोघी आहे, ज्यांच्यामध्ये भांडवल बाजाराचा विकास करण्याची क्षमता आहे, परंतु व्यापारी हुंड्यांचा विकास आजही झाला नाही. आणि म्हणून जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे की सरकारी या हुंड्यांमध्ये किंवा सरकारी रोख्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय संस्था, विकास संस्था, व्यापारी बँका आणि व्यक्ती मोठ्या प्रमाणात गुंतवणुका करतात. त्यामुळे वित्तीय संस्थांची रोखता कमी होऊन त्यांना भांडवल बाजारात रोखे खरेदी विक्री करण्यास भांडवल अपुरे पडू लागते. परिणामी रोख्यांच्या वटवणुकीला सुद्धा विलंब होतो. सरकारच्या नियमाप्रमाणे या ज्या वित्तीय संस्था, विकास संस्था, व्यापारी बँका यांचा जो मी उल्लेख केला आहे, तर सरकारच्या नियमाप्रमाणे काही सक्तीच्या गुंतवणुका या संस्थांना कराव्या लागतात. त्याप्रमाणे यांच्याकडची रोखता सुद्धा कमी झालेली दिसते आणि मग इतर क्षेत्रामध्ये भांडवल पुरवठा करण्यास यांच्याकडे गुंतवणुका किंवा रोख रकमा नसतात, कमी असतात. त्यामुळे भांडवल बाजारामध्ये गुंतवणुकीचा प्रवाह संघटित वित्तीय संस्थांकडून कमी होताना दिसतो. म्हणजे सरकारच्या गुंतवणुकीच्या सक्तीची भूमिका ही सुद्धा भांडवल बाजाराच्या विकासाला अडथळा निर्माण करणारी ठरताना दिसते. आणि म्हणून सरकारच्या या गुंतवणुकीच्या बद्दलचं वर्चस्व जे आहे ते थोडंसं दोषपूर्ण आहे. खाजगी क्षेत्रातून सुद्धा अशा प्रकारच्या गुंतवणुका वाढण्यासाठीचं एक चांगलं वातावरण, चांगलं एन्व्हायरमेंट गुंतवणूकदारांना दिलं गेलं पाहिजे. खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकींच्या संदर्भातल्या विश्वासार्हतेचा एक मोठा वाव भांडवल बाजाराच्या विकासामध्ये आहे. आणि म्हणून या सरकारी रोख्यांच्या वर्चस्वासोबतच खाजगी रोख्यांचं सुद्धा वर्चस्व निर्माण होणं भांडवल बाजाराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून फार आवश्यक ठरणार आहे. म्हणून सरकारी कर्ज रोख्यांच्या बाजाराचे वर्चस्व हा भांडवल बाजारातील पण एक दोष म्हटला जातो. त्यानंतर स्वतंत्र निरसन गृहाचा अभाव. क्लिअरिंग हाऊसेस हा इंडिपेंडंट नाही आहेत, याचा अभाव आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये 96मध्ये अशा प्रकारच्या एका क्लिअरिंग हाऊसेसची निर्मिती सरकारला करावी लागली. परंतु 1950-51 पासून तर 95पर्यंत अशा प्रकारच्या क्लिअरिंग हाऊसेसचा अभाव असणं हे भांडवल बाजाराच्या विकासातील फार मोठी खोडचूक आहे असं म्हणावे लागेल. म्हणजेच रोख्यांच्या वटवणूक करण्यासाठी भांडवल बाजारात स्वतंत्र वटणावळ गृहाचा अभाव होता. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे की 1991 पासून तर 95 पर्यंत अशा प्रकारचं क्लिअरिंग हाऊसेस भारतामध्ये स्वतंत्ररित्या कार्यरत नसणं फार महत्त्वाची गोष्ट किंवा फार महत्त्वाची ही उणीव आहे. हिच्याकडे लक्ष दिलं गेलं नसल्यामुळे भांडवल बाजाराच्या विकासामध्ये फार मोठा अडथळा आलेला दिसतो. त्यामुळे काय झालं की क्लिअरिंग हाऊसेसच्या अस्तित्व नसण्यामुळे अनेक प्रकारचे व्यवहार हे होऊ शकले नाहीत, पार पडू शकले नाहीत.
ही अडचण लक्षात आल्यानंतर सरकारने फार उशिराने 1996मध्ये राष्ट्रीय रोखे वटणावड महामंडळाची स्थापना केलेली दिसते. 1996 नंतर या क्लिअरिंग हाऊसेसची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे भांडवल बाजाराच्या विकासाला गती आलेली दिसते. भांडवल बाजारातील व्यवहारांना गती आलेली दिसते. म्हणजे आतापर्यंत 1996 पर्यंत कोणत्या तरी बँकांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या वटणावडीच्या क्लिअरिंगच्या सुविधा प्रदान केल्या जात होत्या. त्यामुळे त्या बँकांना आधीच त्यांच्या कामाचा जो भार होता त्या भाराच्या सहित हा अतिरिक्त क्लिअरिंगचा भार त्यांना सहन करावा लागत असल्यामुळे ते त्या कामाकडे फारसं लक्ष देऊ शकले नाहीत किंवा त्या कामाला ते न्याय देऊ शकले नाहीत. त्यामुळे भांडवल बाजाराच्या व्यवहार पार पाडण्याच्या प्रक्रियेला गतिमानता येऊ शकली नाही. मग स्वतंत्र क्लिअरिंग हाऊसेसच्या निर्मितीमुळे फक्त एक आणि एकच काम या महामंडळाला करावं लागत असल्यामुळे या महामंडळाच्या माध्यमातून या व्यवहारांमध्ये गतिमानता आलेली आपल्याला दिसते आणि त्यातून भांडवल बाजारातील निधीच्या पुरवठ्यामध्ये मुबलकतासुद्धा आपल्याला आलेली दिसते. त्यामुळे भांडवल बाजारातील उलाढाली मोठ्या प्रमाणात होताना दिसतात. म्हणजे 96पर्यंत ही दोषपूर्ण व्यवस्था अखंडपणे सुरू असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे भांडवल बाजाराच्या या विकासावर प्रतिकूल परिणाम झालेला दिसतो. म्हणून हा खूप मोठा दोष भांडवल बाजारामध्ये होता. 96मध्ये आपण त्याची पूर्तता केलेली दिसते. त्यानंतर मध्यस्थ वित्तीय संस्थांचा अभाव. आपण मध्यस्थ वित्तीय संस्थांच्या संदर्भामध्ये बराच अभ्यास केला आणि फार उशिराने सरकारच्या मदतीने किंवा सरकारच्या प्रोत्साहनाने अशा प्रकारच्या वित्तीय संस्थांची निर्मिती झालेली दिसते. पण जोपर्यंत या संस्था अस्तित्वात नव्हत्या तोपर्यंत हा फार मोठा दोष भांडवल बाजाराच्या विकासातला दिसून येत होता. या वित्तीय मध्यस्थ संस्थांच्या संदर्भातली नामावली जी आहे ती मी आधीच आपल्याला सांगितलेली आहे, परंतु तरीसुद्धा या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण त्यांचा पुन्हा उल्लेख करणार आहोत. आर्थिक सुधारणापूर्व भांडवल बाजारातील बँका, भारतीय औद्योगिक विकास बँका, भारतीय औद्योगिक वित्तीय मंडळ, औद्योगिक वित्त आणि गुंतवणूक महामंडळ, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, आयुर्विमा महामंडळ एवढ्या मोजक्याच वित्तीय संस्था भांडवल बाजारात कार्यरत होत्या. पण आज केंद्र सरकारच्या उदार आर्थिक धोरणामुळे अनेक वित्तीय मध्यस्थ संस्था भांडवल बाजारात कार्यरत झालेल्या दिसतात. या विकास वित्तीय मध्यस्थ संस्थांची यादी मागच्या एका PPTमध्ये आपण दिलेली आहे किंवा जेव्हा आपलं महाविद्यालय सुरू होईल त्यावेळेस आपल्या टेक्स्ट पुस्तकामध्ये या वित्तीय संस्थांच्या नामावलीची यादी आपण दिलेली आहे. सुधारणापूर्व काळामध्ये आणि सुधारणानंतर काळामध्ये या वित्तीय संस्थांच्या अस्तित्वाबद्दलची परिपूर्ण माहिती आपल्याला भेटू शकते. या नवीन वित्तीय मध्यस्थ संस्था भांडवल बाजाराच्या विकासामध्ये मोलाची भूमिका पार पाडताना दिसतात. शेवटचा मुद्दा जो आहे की गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी, हा एक मोठा दोष आहे. कारण जोपर्यंत गुंतवणूकदारांचा प्रतिसाद हा भांडवल बाजाराच्या प्रती चांगला दिसून येत नाही तोपर्यंत भांडवल बाजाराच्या विकासाला भवितव्य निर्माण होऊ शकत नाही. म्हणून दोषाच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांच्या प्रतिसादाची कमतरता किंवा कमी प्रतिसाद असणं ही फार महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि म्हणून हा कमी प्रतिसाद
प्रतिसादाचं रूपांतर आपल्याला जादा प्रतिसाद करण्यासंदर्भातलं वातावरण भांडवल बाजारामध्ये करता आलं पाहिजे. सरकारची या दृष्टिकोनातली जी पावलं आहेत ती अत्यंत महत्त्वाची ठरू शकतात. पूर्वी भांडवल बाजारातील आर्थिक व्यवहार हे सट्टेबाजीचं किंवा फसवणुकीचं अनिश्चित असं वातावरण गुंतवणूकदारांच्या संदर्भामध्ये होतं. बचती, शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स इत्यादींमध्ये लोक पूर्वी गुंतवणुका करण्यास त्यांची मानसिक तयारी नव्हती, कारण त्यांना या बाजाराच्या संदर्भातल्या किचकट बाबी किंवा किचकट अशा गोष्टी आहेत त्या समजण्यास अडचणी येत होत्या. त्या व्यवहारामध्ये पारदर्शकता नव्हती, विश्वासार्हता नव्हती आणि म्हणून या गुंतवणुका अत्यंत कमी प्रमाणात होत्या. फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारामुळे गुंतवणूकदारांची मानसिकता गुंतवणूक करण्यास तयार नसे. म्हणून गुंतवणूकदार आपल्या बचती ज्या आहे एकतर त्या बँकांमध्ये सुरक्षितपणे ठेवत असत किंवा फार तर सरकारी कर्जरोख्यांमध्ये ते गुंतवणुका करत असत. आधीच्या मुद्द्यात आपण याबद्दल विश्लेषण केलं की सरकारी हुंड्या किंवा सरकारी रोख्यांच्या बद्दलची विश्वासार्हता लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, जेवढ्या प्रमाणात खाजगी रोख्यांच्या संदर्भात आजही नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये तर अशा प्रकारच्या फसवणुकीच्या वातावरणामध्ये भांडवल बाजारामध्ये गुंतवणुका करणं गुंतवणूकदार टाळत असत आणि म्हणून एक तर बँकांमध्ये किंवा सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवणुका करणं गुंतवणूकदार पसंत करत असत. त्यातच शेअरच्या किमतींच्या चढ उताराची सामान्य लोकांना फारशी माहिती नसते, म्हणून शेअर्समध्ये गुंतवणूक करणं ते टाळत असतात. आजही तीच परिस्थिती आहे. शेअर्सच्या संदर्भामध्ये काही शेअरचे फॉर्म आपण जर स्वतः प्रत्यक्ष अनुभवले, आपण ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरामध्ये सुद्धा छोटे मोठे शेअर्स ब्रोकर असतात. ऑनलाईन ट्रेडिंग शेअरची खरेदी विक्री केली जाते किंवा आपण एखादा शेअरचा फॉर्म डाउनलोड करावा आणि त्यामधली माहिती कशी आहे त्याचा एकदा अभ्यास करावा. आपल्याला आजच्या काळात सुद्धा शेअर्सच्या फॉर्मच्या संदर्भामध्ये तो इतक्या बारीक अक्षरामध्ये टाईप असतो, त्याच्यात अनेक प्रकारच्या इन्फॉर्मेशन्स असतात, त्या वाचणं आजही सामान्य गुंतवणूकदारांना अडचणीच्या ठरतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या शेअर्सच्या किमतींमध्ये फारसा स्थिरता नसते, त्याबद्दलची माहिती व्यवहाराची माहिती सामान्य गुंतवणूकदारांना नसते. त्यामुळे शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचं त्यांची मानसिकता होत नाही. पण गेल्या 2 दशकात म्हणजे सुधारणा नंतरच्या काळात या परिस्थितीमध्ये बराच बदल झालेला दिसतो. हा बदल का झालेला आहे तर याबद्दल मी आपल्याला सांगितलं की 1988 नंतर सेबीची जी स्थापना आणि सेबीचा जो प्रवेश भांडवल बाजारामध्ये झाला आणि त्यामुळे भांडवल बाजाराच्या एकूणच कार्यपद्धतीवर ज्या पद्धतीने सेबीने पकड निर्माण केली आणि एक स्ट्रक्चर जे आहे या कामकाजाच्या संदर्भातलं ते स्ट्रक्चर सेबीने उभं केलं, ज्यामुळे शेअर बाजारात किंवा भांडवल बाजारात आणि नाणे बाजारात एक सुटसुटीत पारदर्शकपणा आला. चुकीच्या काम करणाऱ्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दंडात्मक फौजदारी स्वरूपाच्या कायदेशीर कारवाया करण्याच्या संदर्भातले अधिकार सेबीकडे 1992च्या स्टॅट्युटरी प्रावधानामुळे किंवा दर्जामुळे प्राप्त झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या संदर्भामध्ये ही फार आनंदाची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी घटना आहे. आणि म्हणून सेबीच्या
गुंतवणूकदारांच्या हिताच्या रक्षणाची फार मोठी भूमिका सेबी पार पाडत असल्यामुळे लोकांची मानसिकता शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल झालेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि या सेबीच्या चांगल्या कार्यभारामुळे भांडवल बाजाराच्या विकासाला चांगली गती येत असताना दिसते. अशा रीतीने गेल्या 70 वर्षामध्ये कर्ज बाजाराच्या या 2 प्रकारांमध्ये नाणे बाजार आणि भांडवल बाजार टप्प्याटप्प्याने सुधारणा होत असताना दिसतात. टप्प्याटप्प्याने या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था संघटनांची सरकारी पातळीवरनं निर्मिती होत असताना दिसते आणि या संस्था संघटनांच्या माध्यमातून भांडवल बाजारातील आणि नाणे बाजारातील जे पारंपरिक दोष होते ते दोष कमी करून त्याऐवजी चांगल्या सुधारणात्मक गोष्टींची निर्मिती कर्ज बाजाराला, नाणे बाजारा आणि भांडवल बाजाराच्या विकासाला पूरक ठरते आहे. त्यामुळे या बाजारात लोकांच्या मध्ये विश्वासार्हता निर्माण होताना दिसते आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून भारतीय भांडवल बाजारांच्या दोषांवर आपल्याला सखोल असं अध्ययन करता येते. पुढच्या तासाला आपण या दोषांच्या नंतर भांडवल बाजारामध्ये नेमक्या कोणत्या सुधारणा भारत सरकारने केलेल्या आहेत त्यांच्यावर आपण बघू आणि शेवटचा मुद्दा सेबीच्या संदर्भातला आपण बघणार आहोत. सुधारणांच्या संदर्भामध्ये आतापर्यंतच्या व्याख्यानांमध्ये अनेक बाबींचा उल्लेख झालेला आहे, पण तरीसुद्धा सुधारणांचा पॉईंट म्हणून आपण त्याचा पुन्हा उल्लेख करू आणि तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी भांडवल बाजारातील दोष आणि सुधारणा यासाठी उत्कृष्ट अशा नोट्स तुम्हाला त्यातून काढता येऊ शकतात. येत्या परीक्षेचं पॅटर्नसुद्धा ऑब्जेक्टिव्ह असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ ऐकत असताना आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नावलीसुद्धा निर्माण करता आली पाहिजे. एखाद्या संस्था संघटनेची स्थापना केव्हा झाली त्याचा नेमका उल्लेख आपण नोट्स काढताना अंडरलाईनमध्ये करावा. एखाद्या संस्थेचा लॉंग फॉर्म काय आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्या लॉंग फॉर्मचा पर्याय म्हणून उल्लेख करावा, त्याला अंडरलाईन करावी. एखादी चांगली डेफिनेशन कोणी केलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण त्या डेफिनेशन करणाऱ्याचं नाव लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्टिव्हच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न कसा बनवता येईल आणि नेमकं त्याचं उत्तर काय असेल या अनुषंगाने आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तर आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून येणारच आहेत. एक्झाम्पल म्हणून आम्ही तुम्हाला काही प्रश्न सोडवण्यासाठी देणार आहोत, परंतु व्हिडिओ ऐकत असताना, नोट्स काढत असताना या दृष्टिकोनातून सुद्धा तुमच्या अभ्यासाची तयारी असावी असं मला वाटतं. कारण अजूनही आपल्याला प्रत्यक्षात महाविद्यालयात येण्याच्या संदर्भातलं वातावरण तयार झालेलं दिसत नाही. त्यामुळे कदाचित आपली पहिली आणि दुसरी चाचणी आणि हे सेमिस्टर जे आहे हे ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण डिस्क्रिप्टिव्ह आणि MCQच्या पद्धतीने अभ्यासाची रूपरेषा ठरवावी असं मला वाटतं, असं आपल्याला सजेशन करावंसं वाटतं. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा आणि सबस्क्राईब्स करा आणि प्रत्येक व्हिडिओ थेट आपल्या चॅनलपासून तुम्ही मिळवा. घरी राहा, सुरक्षित राहा, इतरांची सुद्धा काळजी घ्या. कोरोनाचं संकट आपल्या देशावर, आपल्या समाजावर, आपल्या कुटुंबावर येऊ नये यासाठी किंवा आलेलं जे संकट आहे ते आपल्याला कसं टाळता येईल, कसं लवकरात लवकर त्याचं निर्मूलन करता येईल म्हणून आपण सजग राहा ही आपणास विनंती आहे.
थँक्यू. पुढच्या व्याख्यानामध्ये भेटू. धन्यवाद.